शहांच्या भेटीसाठी काल गेले होते आणि ही भेट आता चर्चेत आलेली आहे। कारण बिहारच्या निवडणुकांनंतर लागलेल्या निकालासंदर्भात शुभेच्छा देण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी ही भेट असल्याचं सांगितलं जात असलं तरी आणखी काही चर्चा या निमित्ताने पाहायला मिळतात। पार्थ पवारांच्या पुण्यातल्या जमीन घोटाळ्यांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय। शुक्रवारी रात्री दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 25 मिनिटं चर्चा झाली आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री अमित शहांच्या भेटी संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया काय म्हणतात बघूया। मला काल असं कळलं की अजित पवार दिल्लीला जाऊन त्यांनी अमित शहांकडे त्यांची विनवणी वगैरे करण्याचे प्रयत्न केले असतील, पण यावेळेस मात्र जर हे प्रकरण दाबलं गेलं, जसं त्यांचं मागचं जरंदेश्वर असो, शिखर बँकेचा घोटाळा असो किंवा सिंचन घोटाळा असो, हे जर आता पुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला ना, तर मला ईडीच्या विरोधातच आपल्याला आता पिटिशन, ईडी आणि अमित शहा यांच्या विरोधातच पिटिशन दाखल करावं लागेल। कारण हे जे सगळं चाललंय ना, हे अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण चाललंय। शिक्षा ही सगळ्यांना समान झाली पाहिजे, याच्यातनं कोणाचाही बचाव करता कामा नये। बिहार निवडणूक